नमस्कार, मी आपण देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 16 मध्ये। प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेस पक्षाचे युवा उमेदवार अभिषेक धवळ हे नव्या विचारांनी आणि नव्या विकासाच्या दृष्टीने जनतेसमोर आलेले आहेत। त्यांच्या पुढील वाटचाली आणि जनतेसाठी आखलेल्या योजना जाणून घेण्यासाठी बघूया ही खास मुलाखत। प्रभाग क्रमांक 16 ड मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत युवा उमेदवार अभिषेक धवळ आपल्या सोबत आहे। तर नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपले स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद। तर तुम्हाला राजकीय वाटचालीत सुरुवात करावी असे कधीपासून वाटले? मी राजकारणात 2017 मध्ये आलो। त्याच्या आधी मी माझं शिक्षण कंप्लीट करत होतो। त्याच्यानंतर युवक काँग्रेसमध्ये माझी सुरुवात झाली। मी 4-5 वर्ष युवक काँग्रेसमध्ये जेव्हा होतो तर माझ्याकडे कुठलंही पद वगैरे नव्हतं आणि काही कुठल्या पदासाठी आपण राजकारणात आलोही नव्हतो। मग 2022 मध्ये मी युवक काँग्रेसचे इलेक्शन लढलो आणि त्याच्यानंतर मी प्रदेशमध्ये सचिव बनलो। मग मला महासचिव बनवलं गेलं। मग त्याच्यानंतर मी प्रवक्ता बनलो। मला चंद्रपूरचं प्रभारपद दिला गेलं, मग अमरावतीचं प्रभारपद दिलं गेलं। तर असं करून संघटनेचे जे कामं असतात ते या ठिकाणी मी म्हणजे चांगला त्याचा मला अनुभव आला आणि पक्षाला माझं काम नेहमी आवडलं सुद्धा। त्याच्यानंतर मी जेव्हा माझ्या भागात काम करणं याची सुरुवात केली तर आणि इलेक्शन मध्ये सुद्धा मी इथे बरेच कामं केले। तर पक्षाला असं वाटलं की या भागात आपल्याला एका युवा चेहऱ्याला एक संधी देणं फार गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी मला ही संधी इथे इलेक्शन लढायची संधी दिली। हे जी इलेक्शन आहे तशी 2017 नंतर पहिल्यांदा होत आहेत। 9 वर्षांनंतर हे इलेक्शन होत आहेत। तर तुम्ही असं समजू शकता की एका बरोबर वेळी हे माझ्या आयुष्यात आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 16 यामध्ये कोणते कोणते एरिया कव्हर होतात? बघा, प्रभाग क्रमांक 16 मध्ये जर आपण धंतोलीपासून सुरुवात केली तर जो रस्ता VNIT ला जातो तर VNITच्या गेट पर्यंत ही एक बॉर्डर होते। मग विजयानंद सोसायटी ते तकियापर्यंत नाही तर सरस्वती नगर फकीरावाडी पर्यंत ही एक बॉर्डर झाली आणि ही बाउंड्री पूर्ण जर तुम्ही एअरपोर्ट सेंटर पॉइंट पर्यंत येत नाही त्याच्या समोरचं जी नाली आहे त्या नाल्यापर्यंत याची पूर्ण बाउंड्री आहे। तर हा जो प्रभाग आहे हा खूप मोठा प्रभाग आहे। इथे 71,187 मतदार आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की आम्ही जितकं होऊ शकतो तितके जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू। सर, तुम्हाला काय वाटतं की या प्रभागामध्ये अशी कोणती समस्या आहे की जी खूप चॅलेंजिंग आहे आणि जी आता ज्याच्यामध्ये खूप मोठा बदलाव येणं खूप गरजेचं आहे? सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती तर निश्चितच ड्रेनेजची आहे। कारण की ड्रेनेज लाईन्स जे आहेत या ड्रेनेज लाईन्सला मागच्या काही नाही तर कमीत कमी 30 ते 40 वर्षांपासून बदलल्याने गेलेला आहे आणि आधी कसं राहायचं की एका 1000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवर आधी 4 लोकांची फॅमिली राहायची। आज त्या 1000, 2000, 3000 स्क्वेअर फीटचा जो प्लॉट आहे तिथे काही जागेत बिल्डिंग उभे झालेत, काही लोकांचे फॅमिली ते मोठे झाले, काही जागेत तिथे जिथे झोपडपट्ट्या आले तिथे 15-15 लोक 20-20 लोक तिथे राहायला लागलेत। तर अशा परिस्थितीमुळे अनेक समस्या त्या ड्रेनेज व्यवस्थेमध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत आणि ड्रेनेजचं जर मी सोडलं तर प्रत्येक भागात एक वेगळा विषय आहे। जसं आज आपण धंतोलीमध्ये आहोत, धंतोलीमध्ये पार्किंगचा हा खूप मोठा एक विषय आहे। जे ओव्हर कमर्शियलायझेशन आपण म्हणतो हॉस्पिटलचा तो एक खूप मोठा विषय आहे। तुम्ही दुसऱ्या भागात जर समजा गेले, तुम्ही अजनीमध्ये गेले तर तिथे चोकिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, तिथे कचऱ्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे। तुम्ही सोमलवाडामध्ये गेले तर तिथे वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत। तर प्रत्येक एरियाचे आपले प्रॉब्लेम्स आहेत। एका नगरसेवकांनी एक नगरसेवक तसा व्यक्ती राहायला पाहिजे ज्या व्यक्तीला असे सगळे भागातले जे समस्या आहे ते त्याला समजायला पाहिजे। आता नवीन बदलाव काय येणार आपल्या प्रभागामध्ये? सगळ्यात आधी तर नेतृत्वाचा बदलाव येणार आणि जेव्हा या भागाचं जे प्रतिनिधीकरण ते लोक जेव्हा बदलणार तर इथे नवीन ऊर्जा जी राहणार तर त्या ऊर्जेनी जे नवीन काही योजना वगैरे जे राहणार नाही तर ज्या पद्धतीने जे लोकांचे जे कामं करायचे आहेत, हे बघा जे जुने प्रॉब्लेम्स आहे आज त्यांचे नवीन सोल्युशन्स आणणं हे फार गरजेचं आहे। जे लोक 20 वर्षांपासून सत्ता पक्षात आहेत त्या लोकांनी या प्रॉब्लेम्सचा आतापर्यंत काही सोल्युशन आणलेलं नाहीये। आज पूर्ण जग इतकं समोर चाललं आहे पण आपल्याकडे पिण्याचे प्रॉब्लेम आहेत, आपल्याकडे साफसफाईचा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे आपल्या रोडवर गड्डे आहेत। असे साधारण प्रॉब्लेम सुद्धा आज आपल्याला फेस करावे लागत आहे। त्यासहित मी तुम्हाला सांगतो
की कॉर्पोरेशनचे जे शाळा आहेत, अनेक कॉर्पोरेशनच्या शाळा ज्या आहेत ते बंद केल्या गेलेल्या आहेत. मला हे नाही समजत की आजच्या तारखेमध्ये शिक्षणाकडे जेव्हा आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे, तर ही जी सरकार आहे, ही जी कॉर्पोरेशन आहे, ही शाळा बंद करत आहे. एका गोरगरीब व्यक्तीला आणि त्यांच्या मुलांना हे लोक शिक्षणाशी वंचित करत आहे. मला असं वाटतं की सगळ्यात आधी तर हे आपण बदलायला पाहिजे. या प्रभागातील नागरिकांकडून तुम्हाला कोणत्या समस्या जास्ती ऐकायला मिळतात? जसं मी तुम्हाला सांगितलं की ड्रेनेजचा हा जो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये जे नाल्या वगैरे जे चोक होतात त्यांचा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे. बऱ्याच भागाचे जे रस्ते आहेत ते व्यवस्थित नाही आहेत. आणि तुम्ही आता प्रत्येक भागाचा, जसं मी तुम्हाला याच्या आधी म्हटलं की प्रत्येक भागाचा कुठला ना कुठला वेगळा एक विषय आहे. काही भागात पट्टे वाटपचा हा खूप मोठा विषय आहे. तर तुम्ही ज्या पण भागात जाल त्या भागात काही ना काही इश्यूज लोकांना आहेतच आहेत. युवकांनी या मार्गावर उतरावं असं तुम्हाला वाटतं? 100%. मला असं वाटतं की युवकांचा जो दृष्टिकोन आहे तो जरा वेगळा असतो. जो व्यक्ती याच्यात म्हणजे 20 वर्षांपासून 30 वर्षांपासून जो कार्यरत असतो, तर त्याची कुठे ना कुठे ती विचारधारा असते जी तेव्हा त्या काळात जेव्हा तो व्यक्ती युवा होता तेव्हाच्या काळात जी रेलेव्हंट राहिली असती. आजच्या काळात आपल्याला असे लोक पाहिजे ज्यांचा दृष्टिकोन जो आहे तो आजच्या तारखेमध्ये रेलेव्हंट आहे आणि ते आजचं फक्त नाही पण पुढच्या 15 वर्षाचा विचार करू शकतात. अशा लोकांना आपल्याला निवडून देणं हे फार गरजेचं आहे. आजची जी युथ जनरेशन आहे त्याला तुम्ही काय मेसेज द्याल? सगळ्यात आधी तर मी त्यांना म्हणणार की हा जो इलेक्टोरल प्रोसेस जो असतो, या प्रोसेसमध्ये त्यांनी निश्चितच भाग घ्यायला पाहिजे. तो मी हे नाही म्हणत की तुम्ही इलेक्शन लढा आणि हे करा ते करा, तो तुमचा व्यक्तिगत विषय आहे. पण तुम्ही कुठल्याही एका युवा व्यक्तीने सगळ्यात आधी तर आपल्या मतदानाचा अधिकार हा वापरला पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल, जेव्हा त्याच्या आधी तुम्ही मन बनवून जाल, तर तेव्हा तुम्ही खरोखर पाहता की आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, लोकांचे काय समस्या आहेत आणि कशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे, ते होत आहे की नाही, हे सगळे गोष्टी जेव्हा आपण विचार करतो त्याच्यानंतर आपण आपलं मन बनवतो. आपल्याला समजतं की समाजात कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही ठरवलं आहे की तुम्ही मतदान नाही करणार तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काहीच फरक पडत नाही. आणि जेव्हा तुम्हाला फरक पडायला लागतो तेव्हा खूप उशीर होऊन जातो आणि तुम्हाला होऊ शकते की 5 वर्ष 10 वर्ष आपल्या साधारण समस्यांसाठी थांबावं लागू शकतं. तर राजकारणाला नवी दिशा मिळेल का हे बघणं महत्वाचं ठरेल. मी अपर्णा, कॅमेरा पर्सन अनिकेत सोबत, देशोन्नती, नागपूर. तर जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 16 मधील मतदारांकडून त्यांची प्रतिक्रिया. या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या काय आहे असं तुम्हाला वाटतं? सध्या तरी आता आपण धंतुलीला उभे आहे, इथे पार्किंगची खूप मोठी एक समस्या आहे धंतुलीला. तरी बाकी प्रभागात तर तुम्ही बघाल तर एक रोडांची समस्या आहे लोकांना आणि गटर लाईन खूप जुनी झाली आहे, त्याची एक खूप मोठी समस्या आहे. मागे काही वर्षात जे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला असं वाटतं की त्याचं समस्याचं काही तुम्हाला जशाच्या तशाच समस्या वाटतात की काही सॉल्व्ह झालेलं? समस्या तर मग तशाच आहेत, कारण भरपूर दिवसापासून इलेक्शन घडलेले नाही आहेत आणि गटर लाईन जी जुनी आहे ती वारंवार, आता कसं झालं एका प्लॉटवर आता अगोदर घर व्हायचे, आता फ्लॅट स्कीम झालेल्या आहे, त्यामुळे लोकांची संख्या तिथे वाढलेली आहे. संख्या वाढली आणि ड्रेनेज सिस्टम जे आहे ते जुनं आहे, त्याच्यामुळे त्रास तर तिथेच आहे, त्रास काही चेंज नाही झालेला आहे. यावेळेस मतदान करताना तुम्ही कोणत्या मुद्द्याला प्राधान्य द्याल? कोणत्या मुद्दे तर असे भरपूर आहे, पण सध्या तरी असं मला वाटतं आहे की एक वेल एज्युकेटेड पॅनल जे आहे ते काँग्रेसचं आहे, तर त्यांना मतदान करू आम्ही. कारण त्यांचं पॅनल जे आहे ते सुशिक्षित आहे, म्हणजे एक शिकलेला वर्ग जो आहे तो एक या एरियाचा जो डेव्हलपमेंट आणू शकतो तो कोणीच नाही आणू शकत. मागच्या 10 वर्षापासून तुम्हाला प्रभागामध्ये विकास वाटतो का? बिलकुल नाही. आता परगावामध्ये अभिषेक धवळ आणि अशोक धवळ जे माजी आमदार होते त्यांच्या नेतृत्वात जे बी काही कामं झाले आजपर्यंत 10-20 वर्षामध्ये, या 25 वर्षामध्ये पहिले, आज त्यांचा एक मुलगा उभा आहे अभिषेक धवळ, आणि आम्हाला असं वाटते ह्या वेळेस की काहीतरी चेंज झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनाच्या हिशोबानं ब क ड जेही काही आहे किती उमेदवार निवडून येऊ शकते त्या हिशोबानं पब्लिक आपली जनता तय करतील. पण आम्हाला वार्डामध्ये असं वाटते की धवळ साहेब निवडून आले पाहिजे. या प्रभागातील काय समस्या आहे असं तुम्हाला? सगळ्यात महत्वाच्या समस्या म्हणजे इथल्या की एक तर पाणी, इथे पावसाळा आला की पाणी पूर्ण साचून जातं. त्याच्यानंतर रोड डेव्हलपमेंट्स नाही आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल इतके उघडून राहिले आहे त्यांच्याजवळ पार्किंगचीही व्यवस्था नाही आहे, तरीही ते लोक परमिशन देतात, हॉस्पिटल उघडतात. त्याच्यानंतर इकडे इलेक्ट्रिकचे बिलं, पाण्याचे बिलं, त्याच्यावर काहीही कॅपिंग नाही आहे. त्यांना जसं पाहिजे तसं ते सरळ पाठवतात
त्याच्यावर कोणाचं कंट्रोल पण नाही आणि काहीच नाही आहे. या मेन समस्या आहेत इथल्या, आणि सगळ्यात मेन तर पार्किंगची आणि हॉस्पिटलची समस्या आहे इकडे. त्या हॉस्पिटल्समुळे नागरिकांना त्रास पण पुष्कळ होतो, आणि धंतोली हे रेसिडेन्शियल असून याला सगळे हे कमर्शियल म्हणून वापरतात. ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे इथे. या 10 वर्षात जे होते नगरसेवक त्यांनी काही काम केलेले आहे का? नाही, त्यांनी सध्या तरी काहीच काम केलेलं नाहीये, कारण की रोडमध्ये आताही गड्डे आहे, पाण्याची प्रॉब्लेम होतो इकडे. पाणी पावसाळा आलं की पाणी भरून जातं, सगळं भरतं, चिखल होतो, आणि या सगळ्या मेन मूळ समस्या आहेत इकडे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल, कोण निवडून यायला पाहिजे? माझ्या मते तर अभिषेक धवड आहे, यांना आपण सगळ्यात पहिले प्राधान्य देऊ, कारण की तो एक उत्कृष्ट तो स्पोक पर्सन पण आहे, नॉलेजेबल पण आहे, शिकलेला पण आहे. तर आम्ही सगळ्यात पहिला प्रेफरन्स जो आहे तो अभिषेक धवडला देणार आहे. क्या लगता है मैम आपको प्रभाग 16 में सबसे ज्यादा क्या समस्या है? यहाँ पे अभी मैं इस प्रभाग को देखते हुए 15 से 20 साल हो गए हैं, तो इस प्रभाग को जैसे देखती हूँ मैं, तो यहाँ पे हमेशा पार्किंग का इशू एक रहा हुआ है. रोड बहुत ही कम्युनिकेटेड नहीं है उतनी, आने जाने वाले लोग वन टाइम ही एक ट्रैवल कर सकते हैं, और इस टाइप की एक सिचुएशन है. आप देख रहे हो छोटे बच्चे यहाँ पे खेलते हैं, ये ऐसी सिचुएशन यहाँ पे रही तो ये बिल्कुल अनसेफ है. बुजुर्ग लोगों के लिए भी अनसेफ है, छोटे बच्चों के लिए भी अनसेफ है, या तो हमारे यंगस्टर्स के लिए भी बहुत अनसेफ चीज़ है कि कोई वॉक करके जा रहा है. और यहाँ पे चेंज की बहुत ज़्यादा ज़रूरत है. चेंज इसलिए कि यंगस्टर को एक चांस देना चाहिए, एनकरेजमेंट बहुत ज़्यादा होती है, और यंगस्टर में जो अप्रोचमेंट होता है कि किसी की समस्या सुनने का और जो पेशेंस लेवल है, मुझे नहीं लगता कि ये चांस किसी और को देना चाहिए. अभिषेक धवड़ जी को ही ये चांस मिलना चाहिए.